बातमी महत्त्वाची आहे। ठाकरे सेनेच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी हाती लागली। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी संतापल्याची माहिती सूत्रांनी दिली। संजय राऊतांनी खासदारकीसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं असा सवाल प्रियंका चतुर्वेदींनी केल्याचं समजतंय। या सगळ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर येते। ते काय म्हणतायत ऐकूयात। मला माहित नाही बघा, मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही। असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे। मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो। विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता। पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही। पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात। मी इतकंच म्हणतो की या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून मी या पक्षामध्ये आहे। खासदारकी गेल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्यात का असा सवाल उपस्थित होतो। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, बैठकीत नेमकं काय घडलेलं आहे? संजय राऊतांची प्रतिक्रिया देखील आपण पाहिलेली आहे। त्यांनी असं काही घडलं नसल्याचं सांगितलंय। काय नेमकं झालंय? उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सर्व खासदारांची रविवारी बैठक बोलवली होती आणि या बैठकीत बरीचशी खडाजंगी झालेली आहे। कारण राज्यसभेवरून आपण पाहिलं की थेट संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातील मतमतांतर आपण पाहिलेली होती। आणि या सगळ्या संदर्भात जेव्हा प्रियंका चतुर्वेदी मातोश्री पोहोचल्या त्यावेळी ज्या बैठक झाली त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला। संजय राऊत शरद पवारांचं नाव घेण्यात त्यांचं काय आहे, ते कशाला त्या शरद पवारांचं नाव घेत आहेत अशा पद्धतीने प्रश्न आहे तो उद्धव ठाकरे यांना उपस्थित केला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना सांगितलं की संजय राऊत जरी म्हणत असले तरी सर्वस्वी निर्णय हा मी घेणार आहे। त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं काही ते काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा अशा पद्धतीचं स्पष्टीकरण किंवा जे प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले। त्यामुळे तर दुसरीकडे इतर खासदारांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या बैठकीला आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। आदित्य ठाकरे यांनी खरं तर पूर्ण राज्यभर फिरायला हवं, सर्व नेत्यांशी आमदार खासदारांशी भेटायला हवं, मात्र ते भेटत नाहीत। उद्धव ठाकरे यांची प्रकृती नीट नसल्यामुळे त्यांना थोडेसे समस्या येतात। परंतु आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभर फिरायला हवं असं मत हे सर्व खासदारांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र या सगळ्यावर आदित्य ठाकरे मात्र या बैठकीत कोणतंच वक्तव्य केले नाही। त्यामुळे आपण हे बघतोय की राज्यसभेवरून सुरू असलेली जी खडाजंगी आहे किंवा मतमतांतर आहे त्याचे काही स्पार्क्स आहेत किंवा जी ठिणगी आहे ती बैठकीत देखील। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर या बैठकीत कुठेतरी नाराजीचा सूर उमटल्याचं देखील समोर आलंय। मतमतांतर झालेली आहेत राज्यसभेच्या एका जागेवरून।